माजी आमदार आदरणीय सदानंद चव्हाणजी, आमचे मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी नगराध्यक्ष थिराडे मॅडम, प्रशांत देशपांडे, चितळे, सुहासजी बारटक्के, मगाशी साहित्यिकांचा सत्कार करत असताना आपले सगळ्यांचे ज्येष्ठ पत्रकार योगेश या पोडियमवर होते आणि यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. पण ज्यावेळी आलो होतो आणि मी योगेशजींना असं म्हटलं होतं की माझ्याऐवजी तुम्हीच नारळ वाढवा, ते मला म्हणाले होते मला कशाला फासावर देत आहे. त्यांना देखील खात्री नव्हती की हे सांस्कृतिक सभागृह उभं राहील काय. पण योगेशजी, मी अति आत्मविश्वासानं सांगत नाही, परंतु मी एखादं काम मनावर घेतल्यानंतर कदाचित उशीर होईल पण ते 100% पूर्ण करण्याची ताकद माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. आणि ही प्रेरणा रत्नागिरीकरांमुळेच मिळालेली आहे. आज इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह असेल, आपल्या चिपळूणमधली कोकणातली सगळ्यात सुंदर शिवसृष्टी असेल, आपलं स्टेडियम असेल, आज झालेली सगळी उद्घाटनं, भूमिपूजनं असतील, 152 कोटी रुपयाची नळपाणी योजना असेल, ही सगळी कामं शेखर सर तुम्ही असाल, सदानंद चव्हाण साहेब असतील, महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील, यांनी पाठपुरावा करून आपल्या चिपळूणमध्ये खेचून आणली. आणि खेचून आणल्यानंतर समाधान शेखर सरांचं होत नाही. कुठचाही कार्यक्रम असला तरी अजून चिपळूणला पैसे द्या, अजून चिपळूणला पैसे द्या. आता रत्नागिरीवाले मला मारतील म्हणून चिपळूण जरा बेताना घेऊया, हळूहळू घेऊया. परंतु तरी देखील चिपळूणवर अन्याय होणार नाही ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. आज देखील मला एका इमारतीच्या उद्घाटनाला नेलं आणि मला कानात म्हणाले, बघा इमारत अपूर्ण आहे, तिथं जिमची आवश्यकता आहे. म्हटलं तुम्ही मला उद्घाटनाला आणता, की उद्घाटनाला आणून माझं सगळे खिसे खाली करतात ते सांगा. म्हणून शेखर सर तुम्ही तिथे जिमची मागणी केली, ग्रंथालयाची मागणी केली, बहादूर शेख नाक्याला अजून 50 लाखाची आवश्यकता तुम्हाला आहे. आज मी तुम्हाला शब्द देतो, हे सगळेच्या सगळे पैसे मी तुम्हाला मंजूर करणार. शेवटी रत्नागिरी जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला विकासात्मक अग्रेसर जिल्हा असला पाहिजे, हे पालकमंत्री म्हणून माझं मत आहे. मी मगाशी हे देखील सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आपण मैदानाची भूमिपूजन केली, उद्घाटनं केली, ती मैदानं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं विशालजी सुसज्ज असली पाहिजेत. आज मला खरोखरच मनापासूनचा आनंद झाला की नारायण तलावाच्या इथं जेव्हा गेलो ते चिपळूणकर मला तिथे चालताना दिसले, लहान मुलं बागडताना दिसली. खरोखरच जे भूमिपूजन आणि उद्घाटन आम्ही केलं ते चिपळूणवासियांनी सत्कारणी लावलं, त्याचं मनस्वी समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. पण विशालजी, नारायणमधलं रा आणि य त्याचा लाईट गेलेला आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवा. आता जाऊन जरी बघितलं तरी रायचा लाईट गेलेला आहे. तर त्याच्यामुळे आपण सगळं चिपळूण प्रकाशामध्ये आणत असताना जे प्रकाशामध्ये आणले ते फक्त विजू नये याची दक्षता मुख्याधिकारी म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज मला विशालजींना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की मराठी भाषा गौरव दिन 27 तारखेला आहे, कुसुमाग्रजांची जयंती आहे. परंतु आज जे आपण पुस्तक प्रकाशित केलेलं आहे असं कुठच्याही मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या कुठच्याही नगरपालिकेमध्ये केलं नाही. त्याच्यामुळे अधिकाऱ्याची जर मानसिकता असेल, अधिकाऱ्याचं जर खऱ्या अर्थानं मराठीवर प्रेम असेल तर अधिकारी काय करू शकतो हे अख्ख्या महाराष्ट्राला विशालने दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून अभिनंदन. पण जसं पुस्तक तसं काम देखील ही देखील विनंती करतो. चिपळूणला चांगले मिळाले. पूर्वीचे मला मुख्याधिकारी देखील शिंदे चांगले होते, देखील चांगले आहेत, परंतु की बदली होते म्हणून चांगलं नाही. आणि आज माझ्याकडनं उद्घाटन चिपळूण पटवर्धनजी हे स्वस्त दरामध्ये मिळत. खऱ्या ही चिपळूण नगरी सांस्कृतिक नगरी आहे. या रंगमंचावर एक नाटक आहे, या रंगमंचावर विविध लोककलांचे कार्यक्रम झाले पाहिजे, परंतु हे का होत नव्हते अभ्यास आम्ही सगळ्यांनी मिळून केला. सोलार सिस्टीम लावली. मला असं वाटतं की आता जे भाडं व्यावसायिक रंगभूमी असेल ते किमान 5 ते 7,000 रुपयाला कमी. आणि त्याच्या दर आठवड्याला नाटक बघायला लोककला सादर होते. वारसा हा सांस्कृतिक आहे. चिपळूणकरांनी जर ठरवलं तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जसं काया पालट करू शकतात तसं राजकारणामध्ये देखील काया पालट करू शकतात. या लहानपणापासून जवळून बघितलेलं आहे. आणि म्हणून चिपळूणच्या राजकारणामध्ये मी कधीच पडलो नाही. शेखर सर, चिपळूणच्या राजकारणात मी कधीच पडलो नाही.
कारण चिपळूणच्या राजकारणाचा अंतच लागत नाही. त्याच्यामुळे जसे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चिपळूणमध्ये कलाकार आहेत तसे जास्त कलाकार आहेत. माझ्यासारख्या कार्यक्रम चुकलेला राजकारणात पडत नाही. ते सांगाल आपण देऊ सरांनी तर आता मला सांगितलं की या जिल्ह्यातले सगळे साहित्य एकदा आपण एकत्र जमवले. याचं कारण असं आहे की परवा आपल्याला माहिती की मी ट्रेनमधनं प्रवास केला. 5 तास मी ट्रेनमध्ये प्रवास केला. माझ्यावर सगळे ग्रामीण साहित्यिक होते. पण ग्रामीण साहित्यिक बघताना मला खरोखरच अभिमान वाटला की त्या रेल्वे अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिबिंब दिसलं नाही. एक लहानसा मुलगा होता, 19 वर्षाचा मुलगा होता, कपडे फाटलेले होते आणि त्याच्या गाडीवर हलगी होती. आता रेल्वेचा प्रवास करत असताना हा मुलगा कोण चढला असा संशय येऊ शकतो. म्हणून काही लोकांनी विचारलं तू इथं कशासाठी आला, असं तो म्हणतो मी गाणं म्हणतो. आणि मला ते मराठी भाषेचे मंत्री जे गाडीमध्ये चढले त्यांना गाणं म्हणून दाखवायचं. मी पण सांगितलं कुतूहलानं की तू गाणं म्हण. ते गाणं म्हटल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आजपर्यंत सगळ्यात पट्टीमध्ये गाणारा एकमेव महाराष्ट्रामध्ये गायक म्हणजे प्रल्हाद शिंदे. त्यांचं आवर्जून आपण नाव घेतो म्हणजे सत्यनारायण प्रल्हाद शिंदेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा पद्धतीचा पहाडी आवाज नंतर जर कुठं मला बघायला मिळाला तर त्या मुलाच्या गायामध्ये बघायला मिळालं. एवढं ग्रामीण साहित्य ते फार मोठ्या ताकदीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. राज्याचा मी उद्योग मंत्री आहे, मराठी भाषेचा देखील मंत्री आहे. पण मी बऱ्यापैकी परदेशामध्ये गेल्यानंतर देखील सर मराठीच बोलतो. पण मराठी बोलून देखील 15,70,000 कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येऊ शकते हे कोकणाला दाखवून दिलेलं आहे, रत्नागिरीला देखील दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मराठी भाषेचा कार्यक्रम घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही. तर मराठी भाषेचं खातं चालवत असताना मला पहिल्यांदा असं ब्रीफिंग करण्यात आलं की मराठी भाषेचं खातं कशासाठी आहे, तर मराठी भाषा जतन करण्यासाठी, मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक मराठी माणसाला ठरवलं पाहिजे की आपण ज्यावेळी मराठीवर अन्याय होतो हे सांगायला जातो ते काही लोक हिंदीमध्ये सांगतात. त्याच्यामुळे आपणच मराठीवर अन्याय करतोय हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मराठी बोलण्यामध्ये कमीपणा नाही हे माझ्यावरनं मी जगाच्या पातळीवर अनुभव घेतलेला आहे. मला नाही परत मला उद्योगमंत्रीपद दिलं. त्याच्यामुळे राजकारणामध्ये देखील आणि प्रशासनामध्ये देखील मराठी भाषा ही अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं नाटक आज आपल्याला बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं मराठी भाषेला सगळ्यात जास्त जर शब्द कोणी दिले असतील तर ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी दिले. मराठी भाषा काय असू शकते हे जर जागतिक पातळीवर जर कोणी सांगितलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी सांगितलं असेल. शेखर सरांनी एक उल्लेख चांगला केला. हल्ली कोणी कोणावर काही बोलतो. हल्ली जयंतीच्या निमित्ताने देखील काही लोक श्रद्धांजली वाहतात. अशा लोकांना आपण काय बोलायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की मला एक किस्सा आठवतो, पत्रकारांना देखील माहीत असेल आणि चिपळूणकरांना देखील माहिती असेल. जेव्हा मणिशंकर अय्यरने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली तेव्हा देशातली एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांनी त्याला जोड्याने मारा असं सांगितलं. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर हा विचार आहे ते कुठच्या राष्ट्रसंघातनं आले, कुठच्या पक्षातनं आलं, कुठच्या पक्षातनं काम करत होते याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं त्यांचा चेहरा आता आधुनिक जगामध्ये काही लोक पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत तो करू नये. आणि पुढच्या पिढीला देखील सावरकर कळावेत, विदा सावरकर कळावेत यासाठी नगरपालिकेने हे जे नाटक ठेवलंय त्याबद्दल देखील विशालजी मी तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि याच्यातनंच आपली पिढी घडणार आहे. आज अभ्यास जर बघितलं, शिक्षण जर बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यास जो होता मराठीवरचा, म्हणजे एखादा माणूस जर मराठीचा शब्द बरोबर ना देशपांडे साहेब चुकला तर त्याला ते करेक्ट करायचे. घरात देखील बोलताना इंग्रजी शब्द जर कोणी वापरला तर त्यांना ते ओरडायचे आणि ते सांगायचे की मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि म्हणून घरात देखील मराठीत बोललं गेलं पाहिजे. ही शिकवण विदा सावरकरांची आहे. आज आपण ते अंमलात आणतो की नाही हे ठरवण्यासाठी आज या नाटकाचा प्रयोग कदाचित त्यांनी इथे ठेवलेला असेल. आणि म्हणून चिपळूणकरांना देखील मला एक विनंती करायची आहे. विकासाची कामं तर होतच राहणार आहे. विकासाची ही प्रक्रिया निरंतर प्रक्रिया आहे. परंतु याच्यातनं आज हा चिपळूणमधला पहिला कार्यक्रम आहे महाराष्ट्रातला हे पण आवर्जून सांगतो. शेखर सर तुम्ही भाग्यवान आहात. हे कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण करणार आहोत. आणि महाराष्ट्रातली मराठी ही जगाच्या पातळीवर मोठी आहे, तिला मोठं करण्याची आवश्यकता नाही हा संदेश माझ्या खात्यामार्फत आम्ही महाराष्ट्रातलं पूर्ण जगाला देणार आहोत. आणि त्याची सुरुवात आज चिपळूणमधनं होते. आणि त्या चिपळूणच्या कार्यक्रमाला आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिलाय त्याबद्दल देखील मनापासून मला आपले धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. आपण सहजरित्या म्हणून जातो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
मी GR देखील दिल्लीवरनं आणला असं सांगितलं, पण GR आणेपर्यंत मला देखील माहीत नव्हतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालंय. लोक म्हणायचे म्हणून मी पण म्हणायचो, पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपली भाषा ही 2000 पूर्वीची आहे, ही पूर्ण जगानं मान्य केलेलं आहे आणि त्याचं सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जातं. अजून एक संतोष सरांचा त्याच्यावर अभ्यास असेल, देशपांडे सर तुमचा असेल, सगळ्या साहित्यिकांचा असेल. मी गजेंद्रसिंह शेखावत यांना भेटलो याचा उल्लेख झाला, पण गजेंद्रसिंह शेखावत साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा अजून एक सांगितलं की तुम्ही फक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राला न्याय दिला नाही, तर तुम्ही प्राकृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, त्याच्यामुळे देखील तुम्ही महाराष्ट्राला न्याय दिलाय. त्याच्यामुळे प्राकृतचे पैसे देखील जे देशामध्ये तुम्ही वाटणार आहेत त्याचा काही वाटा हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आम्ही केंद्र शासनाकडे मांडली आणि त्याच्यातनं आपल्याला आता निधी देखील उपलब्ध होणार आहे की तुकारामाच्या गाथेतले 4500 अभंग तुम्हाला आधुनिक पद्धतीने भविष्यामध्ये ऐकायला मिळतील. अशा पद्धतीचं ई-बुक देशामध्ये पहिल्यांदा तयार करण्याचा निर्णय माझ्या विभागाने घेतला आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. कामं होणार आहे. माझ्याकडे उद्योग विभाग आहे. आज देखील सकाळी मी सगळ्या उद्योजकांना भेटून आलो, पण त्या उद्योजकांना भेटीमध्ये देखील सांगितलं की आता माझ्या उद्योग विभागामार्फत मराठी उद्योजक देखील घडला पाहिजे, मराठी उद्योजक देखील स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. ही मोहीम आता मी उद्योग विभागात सुरू करणार आहे आणि याची